रंकाळावरून पाहायला मिळणारा सूर्यास्त, या पाण्यावर पडलेली किरणं, रंकाळाच्या बाबतीतलं सारं काही कोल्हापूरकरांना आकर्षित करतं. पश्चिमेला असलेला शालिनी पॅलेस रंकाळाच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतो. पण रंकाळाच्या सौंदर्याला लागलेला हा शाप. सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांनी इथल्या स्वच्छतेसाठी हातात झाडू घेतला. आमच्या ह्या ग्रुपला कुठलंही राजकीय वलय नाही. फक्त आपण जर रंकाळ्यावर येतो, इथला जर स्वच्छ मोकळा श्वास घेतो, तर आपलंही रंकाळ्यासाठी काहीतरी देणं लागतं. आणि आपणच एक पाऊल रंकाळ्यासाठी जर स्वच्छतेच्या दिशेने टाकलं तर इतर ते लोक अनुकरण करतील. सातत्यानं रंकाळ्यावर फिरायला येणाऱ्या ह्या लोकांचा ही मोहीम आहे. गेल्या 5 वर्षांपासून ही मंडळी रंकाळाच्या स्वच्छतेसाठी झटतायत. शहराचं पर्यावरण सांभाळणारा तलाव आणि तलावाचा परिसर हा स्वतःहून जबाबदार नागरिकांनी स्वतःहून स्वच्छ ठेवावा. या निमित्तानं रंकाळ्याचं प्रदूषण किंवा पाणी प्रदूषण परत कधी करू नये, करणाऱ्या घटकांना विरोध करावा, हा महत्त्वाचा उद्देश आहे. रंकाळा एखाद्या मोठ्या कंपनीकडे बीओटीवरती येऊन त्याला भले पर्यटकांना थोडा चार्ज लावू चालेल, पण रंकाळा स्वच्छ आणि सुंदर राहावा. सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांना रंकाळा स्वच्छ असावा, अशी एक रंकाळाप्रेमी नागरिक म्हणून माझी विनंती आहे. या मॉर्निंग ग्रुप स्वच्छता मोहिमेत चिमुकल्यांनीही खारीचा वाटा उचलला. प्रत्येक नगरसेवकानं रंकाळ्यासाठी एक दिवस, आपल्या भागातली जर लोक गोळा करून रंकाळ्यासाठी एक दिवस काढला तर याला हातभार लागेल. आणि जर माझ्या मते राऊत साहेब आहेत, देशमुख साहेब आहेत, त्यांना थोडंसं हे वाटेल, पण माझ्या मते असं वाटतं की जर महानगरपालिकेनं रंकाळ्याची नाही दखल घेतली तर मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चा काढला होता, तसं रंकाळ्यासाठी घोषणा मोर्चा काढावा लागेल. हरित लवादाच्या निर्णयानंतर आम्ही आमची पुढची दिशा निश्चित ठरवू आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभेल. आणि लोकजागृतीशिवाय आणि लोकांच्या सहकार्याशिवाय तलाव स्वच्छ होणार नाही. आपण दोघांनी एकमेकाच्या हातात हात घालून काम करून आपण निश्चित येत्या 2-3 वर्षात पूर्णपणे रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्याचं ध्येय ठेवू. रंकाळाच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा मोठा सहभाग आवश्यक आहे. प्रत्येक भागातल्या लोकप्रतिनिधींनी जर एक दिवस रंकाळासाठी दिला तर या मोहिमेला यश येईल आणि रंकाळाही मोकळा श्वास घेईल. कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.